शब्दाला धार सत्याची. 19 जुलै 2025ला सायंकाळी साधारणतः 9:15च्या दरम्यान निगडी प्राधिकरणमध्ये एका बंगल्यावरती दरोडा पडल्याची घटना घडली होती. तर त्याचा समांतर तपास गुन्हे शाखेमार्फत करण्यात येत होता. त्याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे सर, ॲडिशनल CP सर, जॉईंट CP सर यांनी जवळपास 10 पथकं पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांचची ही वेगवेगळी या गुन्ह्यामध्ये तपासामध्ये कार्यरत होती. तर त्याच्यानुसार घटनास्थळी आम्हाला काही तांत्रिक विश्लेषण CCTVच्या आधारे काही संशयित वाहन मिळालं होतं आणि त्या संशयित वाहनाचा माग काढत हा गुन्हा प्राथमिकता उघडकीस आला. याच्यामध्ये जवळजवळ आमच्या मालमत्ता विरोधी गुन्ह्यांचं जे पथक आहे त्यांनी 1200 किलोमीटरपर्यंत या वाहनाचा माग काढला. त्याच्यानुसार तो पाठलाग केला आणि त्याच्यानंतर त्याची जी ओरिजिनल नंबर प्लेट आणि ह्या सर्व गाडीचे जे डिटेल्स आहेत ते निष्पन्न केले, गाडीचे मालक निष्पन्न केले आणि त्याच्यानुसार 24 जुलैला पहिला आरोपी याच्यामध्ये अटक झाला. त्याचं नाव आहे सुरेश लादूराम ढाका. याला जयपूरमधून ताब्यात घेण्यात आलं आणि याविरुद्ध साधारणतः 21 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामध्ये खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, हत्यारांची तस्करी या सर्व गुन्ह्यांचा समावेश होतो. त्याला अटक केल्यानंतर जो पुढील तपास झाला त्याच्यामध्ये एकूण त्या दिवशी घटनेमध्ये 6 आरोपी होते. पैकी 3 आरोपींची आपल्याला नावं निष्पन्न झाली. त्यातला हा सुरेश ढाका. एक दुसरा जो आरोपी आहे ज्याला अटक करण्यात आलेली आहे महिपाल बिश्नोई आणि तिसरा जो आरोपी आहे आणि या गुन्ह्याचा जो ज्याला आपण मोरक्या म्हणूया, मास्टर माइंड ज्यांनी ही सगळी गुन्ह्याची मोडस प्लॅन केली, सुभाष बिश्नोई. हे सर्वजण जे आहेत ते राजस्थान आणि याच्या हरियाणाच्या बॉर्डरवरती काय राहणारे व्यक्ती आहेत. अभिलेखावरचे गुन्हेगार आहेत. त्यातल्या आता 2 अटक करण्यात आलेली आहे. इतर 1 आरोपी आणि 3 अनोळखी यांचा शोध घेण्याचं काम चालू आहे. यामध्ये एक महिला आरोपीचा देखील सहभाग आहे. त्यांचीसुद्धा आपल्याला नजीकच्या काळामध्ये ओळख करून ती अटक होणार आहे. या गुन्ह्यामध्ये जे चोरीस गेलेला मुद्देमाल होता तो त्याच्यामध्ये आपल्याला सोन्याचे कानातले, एक टायटनचं घड्याळ, जे ग्रहस्थ होते फिर्यादी त्यांचं वॉलेट ज्याच्यामध्ये कॅश होती आणि त्यांचं आधार कार्ड, पत्नीचं आधार कार्ड, त्याच्यानंतर त्यांच्या गाडीचे ड्रायव्हिंग याचे RC डिटेल्स, हे सर्व जो मुद्देमाल आहे तो आपण ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये गुन्ह्यात वापरण्यात आलेली जी गाडी आहे तीसुद्धा याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आली. असा एकूण 7 लाखाचा मुद्देमाल आतापर्यंत आपण याच्यामध्ये जप्त केलेला आहे. याच्यामध्ये अजून निश्चितच या PCR काही नवीन गुन्हे केल्याचं अजून निष्पन्न होत नाही, परंतु तरी देखील आम्ही तांत्रिक तपास आणि इतर आरोपी अटक झाल्यानंतर याच्याबद्दल अजून माहिती आपल्याला मिळेल. ज्यावेळेला हा गुन्हा घडला त्यावेळेला एका महिलेचा देखील उल्लेख संबंधित जो पीडिता व्यक्ती आहे याने केला होता, तर त्या संदर्भात काय सांगितलं? बरोबर आहे. यामध्ये या 6 आरोपींमध्ये एका महिलेचा देखील सहभाग आहे. ती देखील परप्रांतीय असल्याचं तपासादरम्यान निष्पन्न झालं आहे. आता तिचे इतर माहिती काढून त्यांना अटक करण्याची कारवाई चालू आहे. आता प्राथमिक तपासामध्ये जी माहिती समोर आलेली आहे त्याच्यामध्ये साधारणतः 2 महिन्यापासून हे पुण्यामध्ये वास्तव्यास होते, येऊन जाऊन असायचे आणि या संदर्भातली जी गुन्हा करण्याची जी त्यांचं निश्चित झालं तर 2 महिन्यापासून झालं असं प्राथमिक तपासामध्ये त्यांनी सांगितलं आहे. याच्या संदर्भातले पुरावे गोळा करण्याचं काम चालू आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये जो पहिला आरोपी आहे सुरेश ढाका, याच्या गाडीमधनं आपल्याला 4 वॉकी टॉकी त्यावेळेस त्याला अटक करताना आणि हे सगळं आपण जप्त केलेलं आहे. तर प्राथमिक तपासामध्ये ह्या गुन्हा करतेवेळी त्यांनी वॉकी टॉकीचा वापर केल्याचं निष्पन्न झालं. तर या लोकांना ही माहिती कशी मिळाली की ज्येष्ठ नागरिक एकटाच घरामध्ये आहे आणि त्याच्या घरामध्ये पैसे किंवा इतर जे सोन्याचे दागिने आहेत? याच्या संदर्भातली माहिती जी आहे ती सुभाष बिश्नोई जो आहे त्याच्यापर्यंत ही माहिती होती. आता त्याला अटक केल्यानंतर या सर्व गोष्टींवरती अधिक प्रकाश पडेल. जो यामधला मुख्य आरोपी आहे सुभाष बिश्नोई, तो देखील लॉरेन्स बिश्नोई यांच्या गावातील आहे. त्याचा आणि याचा काय संबंध आहे का लॉरेन्स बिश्नोई यांचा? नाही.
त्या गँग बिश्नोई जे लॉरेन्स बिश्नोई गँग आपण म्हणताय त्याचा आणि याचा कुठलाही संपर्क नाही. हे चोरी आणि याच्या संदर्भातले दरोडे अशा गुन्हेगारी संदर्भातले ही यांची पार्श्वभूमी आहे. ज्या पथकाने हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणलं त्या पथकातील अधिकारी कर्मचारी यांना रिवॉर्ड घोषित करण्यात येणार आहे का? निश्चितच माननीय पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे सरांनी या संपूर्ण पथकाला चांगल्या पद्धतीने सन्मानित करून आणि त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचे रिवॉर्डसुद्धा त्यांनी घोषित केलेला आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.